आपले जे कुलदैवत हा त्याला कधी विसरता कामा नये. आपली जी येणारी पिढी आहे त्याला आपण आपलं देवस्थान दाखवलं पाहिजे, आपलं गाव दाखवलं पाहिजे. नमस्कार, नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटर्सच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्या मी आहे कुडाळ माड्याच्या वाडी इथे आणि माझ्यासोबत आहे भाऊ गावडे. भाऊ आपल्याला आज वेंगुर्ला तुळस म्हणजेच माझ्या गावी घेऊन जाणार आहे आणि माझ्या गावाबद्दल मी तुम्हाला थोडं काही सांगणार आहे. सो भाऊ, तुला काय वाटतं किती वेळ लागेल आपल्याला इथून वेंगुर्ला तुळस इथे पोहोचण्यासाठी? इथं 25 मिनिटं लागतील, 25 ते अर्धा तास. तर अर्धा तास 25 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो. आणि किती किलोमीटर आहे कुडाळ माड्याच्या वाडी ते वेंगुर्ला तुळस गाव? एक 18-20 किलोमीटर आहे. सो 18 ते 20 किलोमीटरची जर्नी आहे आज. आणि तुम्हाला मी दाखवणार आहे कसं कुडाळ गाव, कुडाळातले रस्ते कसे आहेत. त्याचबरोबर तुळसमध्ये तुळसगावचे मंदिर जे आमचं देवस्थान आहे जैतीर, श्रीदेव जैतीर यांचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. तर गाववाल्यांनो, आज जे आपण मंदिर बघणार आहोत ते एकदम खास आहे. खास याकरिता नाही की ते माझं गाव आहे म्हणून. हो, अर्थातच आनंद वाटतोय आपलं गाव, आपलं देवस्थान आपल्या लोकांपर्यंत मला पोहोचवायला भेटतंय. पण ह्या व्यतिरिक्त या मंदिरची जी स्टोरी आहे ती एकदम भन्नाट आहे. ती स्टोरी काय आहे, मंदिर कसं घडलं, का घडलं, हे सर्व मी तुम्हाला एक स्पेशल व्लॉग करणार आहे जैतीर म्हणून. त्यावेळी मी तुम्हाला दाखवेनच. पण सध्या मी तुम्हाला आज मंदिर दाखवणार आहे. आणि हे मंदिर जे आहे ते एका माणसाचं मंदिर आहे. तो चला तर मग तुम्हाला आज मी कोकणातलं माणसाचं मंदिरच दाखवतो. लाल मिट्टी के लाली सी काया मेरी, रात जैसे है जुल्फों की छाया मेरी, लाल मिट्टी की लाली सी काया मेरी रात. तर मग आता आमचं नारळ, केळी आणि अगरबत्ती देवासाठी आम्ही घेतलेले आहेत. आणि गाऱ्हाणं घालण्यासाठी गावकार येतात. तर आता आपल्या देवा गाऱ्हाणं घालूया. खुले चावल से भी साफ दिल है मितवा, कंची चिड़वा हो नाखवा, ओही जागोवाला कोकण दाखवा, ओ अशी कोकणची चिड़वा हो नाखवा, ओही जागोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. आदि माया आदि शक्ति आदि बारा बत्ती बारा दिवस बरोबर भावाला रामेश्वर भगवान का समझे ये का लगा का सुना का मजा है. श्री राम परम तुम्हारे जब भी छूकर गुजरते हो मन को मेरे, जैसे मृदगंध आता हो तन से मेरे, जब भी छूकर गुजरते हो मन को मेरे, जैसे मृदगंध आता हो तन से मेरे. मैंने तर तुम्ही आता बघू शकता मी जैतीर मंदिरच्या बाहेर आहे. मन एकदम प्रसन्न वाटतंय देवाचा आशीर्वाद घेऊन. लहानपणापासून मी या देवाबद्दल ऐकतोय. आई आम्हाला लहानपणापासून सांगायची कथा. आणि तेव्हा ते सर्व ऐकून मन एकदम असं वाटायचं की मी आताच गावाला जाऊ. पण त्यावेळी ते शक्य नव्हतं. पण आता जेव्हाचे दर्शन घेतो ते सर्व दिवस आठवतात आणि मन एकदम भरून येतं. तर आता खूप छान वाटतंय दर्शन घेऊन देवाची. तुम्ही बघितलं असाल मी देवाजवळ पावतीही फाडली आणि मुद्दामून मी त्याला शॉर्ट घ्यायला सांगितलं. कारण बरेचसे जे आपले लोक आहेत ते विचार करतात देवाला पैशाची काय गरज आहे, आपण का पावती फाडायची, आहेत ना बाकीचे बघायला. पण तसं नसतं. मुंबईच्या ठिकाणी बरेचसे भक्तगण जे असतात ते मंदिरात ये जा करत असतात आणि त्यामुळे मंदिराचं काम होऊन जातं. जे पण खर्च असतो मेंटेनन्सचा तो निघतो. पण तुम्ही बघू शकता जे गावचे मंदिर असतं ते जत्रा सोडून बाकीच्या टायमाला पूर्णपणे खाली असतं. आणि त्यांचा जो खर्च असतो तो फिक्स असतो, जसं की तेल, अगरबत्ती आणि बरेच काही. सो त्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आपण जेव्हा पण आपल्या मूळ देवस्थानाला भेट देतो त्यावेळी आपण पावती फाडली पाहिजे, जेणेकरून आपले जे गावचे देवस्थान आहेत ते
चांगले राहतील, मेंटेन राहतील आणि आपण जे पण आपली जी येणारी पिढी असेल त्यांना पण आपलं देवदर्शन आहे ते चांगल्या प्रकारे घडेल. माझ्यासोबत भाऊ पण आहे. मी भाऊला विचारतो, भाऊ तुला कसं वाटतं, आपण जेव्हा गावचे मंदिरांना भेट दिली पाहिजे का, आणि जर भेट दिली तर पावतेनी फाडली पाहिजे का? बरोबर. माका तर असं वाटतं की आपण जा काय काम करतो दिवसात आपल्याबरोबर जा घडता तर प्रत्येक गोष्ट ही देवामुळे असता आणि देवाक आपण कधी विसरायचं नाही असं माका तर वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य आपल्या जी कुलदेवता असता त्याला जरूर वर्षातनं एकदा भेट द्या. भाऊ अगदी बरोबर बोललेलो आहे. आपले जे कुलदैवत हा त्याला कधी विसरता कामा नये. आपली जी येणारी पिढी आहे त्याला आपण आपलं देवस्थान दाखवलं पाहिजे, आपलं गाव दाखवलं पाहिजे. आजकाल मी बघते मुंबईकर मुंबईजवळ एक घर घेऊन ठेवतात आणि सुट्टीच्या दिवशी थुई राहतात आणि आपले देवस्थानाकडे ध्यान देत नाही, आपल्या गावाक येऊक बघत नाही. पण ह्या करून तुम्ही दिवस तर ढकलशात, पण आपली जी येणारी पिढी आहे त्यांना आपलं मूळ गाव समजायचं नाही. आपलं जे देवस्थान आहे, जे जैतीर बोला किंवा दुसरं कुठलंही देवस्थान असतं, ती जी जत्रा आहे ती मजाच वेगळी असते. आणि जर ती मजा जर आपण आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचू शकलो नाही तर कुठे ना कुठे हे नामशेष होत जाईल. आणि ह्याच्याकडे आपण सर्वांनी ध्यान दिलं पाहिजे. जी आपली जी पिढी आहे येणाऱ्या पिढीला आपल्या मूळ देवताकडे मूळ गावाकडे आणत जावा. वर्षातून एकदा तरी आणा, जेणेकरून त्यांना लळा लागेल आणि ते पण आपल्या देवस्थानाला भेट देत राहतील. तर तुम्ही आता बघू शकता मी आलो आहे श्रीदेवी सातेरी मंदिरमध्ये आणि हे मंदिर जैतीर देवस्थानाच्या बाजूलाच आहे. कोकणातल्या मंदिरांची खासियत असते की एका देवस्थानाच्या आजूबाजूला छोटे छोटे बाकीचे देवस्थानांचे पण मंदिर असतात, जेणेकरून जे पण भाविक देवाचे दर्शन घेतील त्यावेळी बाकीचे देवाचे दर्शन पण त्यांना एकाच वेळी घ्यायला भेटेल. तर तुम्ही पण आता बाकीच्या देवस्थानाचे दर्शन घ्या आमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून. माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. बायको माझे सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि भाऊनी हॉर्नही दिलाय देवाला. इकडे अशी प्रथा असते गावाला, स्पेशली कोकणामध्ये, जेव्हा कधी आपण मंदिराच्या परिसरातून गाडी चालवून घेऊन जातो त्यावेळी देवाला हॉर्न वाजवून नमस्कार दिला जातो. भाऊ असं का देतात ना, हॉर्न वाजवून देवाला नमस्कार का दिला जातो? आत्ताच्या पुरता दर्शन झालेला ठेवा ते येईपर्यंत परत. सो देवा तुझी कृपादृष्टी आमच्या ठेत परत तुझ्याकडे येईपर्यंत, त्यासाठी हा हॉर्न दिला जातो. एक प्रकारचा आदर, रेस्पेक्ट असतो हा देवासाठी. जर तुम्ही असं काही करत असाल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमचे काही आठवणी असतील हॉर्न वाजवण्याचा जसं की हा, तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगा. आम्हाला नक्कीच आवडेल ते वाचायला तुमचे कमेंट्स. आणि आता मी चाललो आहे पलतडला आपल्या गावच्या लोकांना भेटायला. तोपर्यंत तुम्ही पण असेच आपल्या मूळ देवस्थानाला भेट देत जावा. आपल्या मूळ देवस्थानाला विसरू नका. हा व्लॉग बनवायचा हेतू जो होता तो हाच होता की कितीही काय झालं तरी आपल्या जर तुमच्या माणसांसोबत जर बरोबर नसलं घरच्या किंवा गावच्या, तर तरीही वर्षातून एकदा तरी देवाचे दर्शन घ्या आणि आपल्या येणाऱ्या पिढीला देव दाखवा, आपले मूळ दैवत आहे ते दाखवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भाऊ तुका काय सांगू? लाईक करा, आपलं गाववालो असा शेअर करा, आपलं गाववालो असा आणि गावचे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या लोकांपर्यंत पोहोचा. परंपरा करा. चला तर.